नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय, महायुतीतल्या मारामाऱ्या वाढतायत का? महायुतीत बेबनाम म्हणजे महायुतीमध्ये एकनाथ भाऊ विरुद्ध देवाभाऊ हे युद्ध जोरात चालू आहे का, त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. तर होय, आज आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष जसं विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला एकनाथ भाऊंनी मलाच मुख्यमंत्रीपद पाहिजे, एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्रीपद कसं दिलं गेलं पाहिजे हा जो आग्रह धरला त्याचा नक्कीच देवाभाऊंच्या मनात राग आहे. आणि त्याच्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाकडनं एक एक चौकशा, म्हणजे शिंदे उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार हा कसा सगळा बाहेर काढायचा. आता उदाहरणच परिवहन खात्यात बसेस घ्यायच्या होत्या, तर त्या बसेस घेण्यामध्ये काहीतरी 1,500-2 हजार कोटीचा घोटाळा लगेच चालूच झालं. सगळ्याला स्थगिती देऊन टाकली देवाभाऊ. म्हणजे एकनाथ शिंदेंचा कारभार जो झालेला आहे तो भ्रष्ट कारभार होता हे निदर्शनास कोण आणायला लागलं आहे? भारतीय जनता पक्ष. म्हणजे महायुतीमधलंच हे भांडणं. आणि एकनाथ शिंदेंच्या घोटाळ्याची सगळी चौकशी लावा, आणि ती लावायला लागली आणि ती लावायला चालू आहे. त्याच्यात नंतरच हे दोघांचं तुटत निघालं आणि त्याच्यानंतर टार्गेटवर आले सगळे एकनाथ भाऊंचे मंत्री. मग त्याच्यामध्ये शिरसाटांचं नुकतंच प्रकरण आपण बघितलं. म्हणजे किती जोरदार सगळी प्रकरणं आज मी इथं काढूनच बसलोय ह्याच्यामध्ये. मग रोहित पवार हे पुढे आहेत. रोहित पवारांनी काही तानाजी सावंत यांचं पण आरोग्य घोटाळ्यातलं काढलं, त्याच्यानंतर शिरसाटांचं 5,000 कोटीचं घोटाळ्याचं पण काढलं. पण ह्याच्या मागं भारतीय जनता पक्ष आहे का? काढतायत ते. मग देवाभाऊ कुठं खुलासा करतायत का? नाही, असं काही घडलेलं नाही, असंही नाही आहे. एकनाथ शिंदेच्या घोटाळ्याला ती स्थगिती देतात ना, त्या निविदा काढल्या त्याला. मग त्याच्यानंतर त्यांनी परत संजय राठोडांचं बघा, जलसंधारण खातं, त्याच्यातल्या बऱ्याच निविदा जिथं भ्रष्टाचार झाले ते सगळे स्थगित करून टाकलं त्यांनी. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, चौकशा सुद्धा लावल्या आहेत आता काही अधिकाऱ्यांच्या जलसंधारणमधल्या. मग आता राठोड टार्गेटवर आले, शिरसाट टार्गेटवर आले. शिरसाटांचं तर संभाजीनगरमधलं त्या हॉटेलचं प्रकरण किती गाजलं. त्याच्यामध्ये कसं त्यांनी कमी किमतीमध्ये करायला लागले ते त्याच्या बाबतीत सुद्धा सगळं भारतीय जनता पक्षच त्याच्या मागं होतं. हे आता उघड झाले ना. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या मागं हे भारतीय जनता पक्ष, त्याच्यामधली कोण या अदृश्य ताकद आहे कोणाची, ते मागं लागलेत ना. ते हा राग कुठला, तर तो एकनाथ शिंदे विरुद्ध देवाभाऊ. तर आता इथनं पुढं आणि कोणाकोणाची निघतील आता निघालेले आहेत. त्याच्यात संजय गायकवाडांचं, ते एकनाथ शिंदेची सुद्धा काही मंत्री काही गप्प बसत नाही आहेत. त्यांना जे करायचं ते करतात. संजय गायकवाडांचं प्रकरण झालं, अर्जुन खोतकरांचं धुळे दौरा, रक्कम सापडले जाते तर आपण बघितलं. भरत गोगावले त्यांनी जे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं, अघोरी ती पूजा, ते पण प्रकरण गाजलं. म्हणजे ते टार्गेटवर असताना आता उलट झालंय. आता शिंदे गट आक्रमक व्हायला लागलाय. म्हणजे ह्या मारामाऱ्या वाढतच निघाल्या, आक्रमक झालाय. आणि त्याच्यामध्ये आता आले चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आणि अमित शहांच्या जवळचे आहेत, देशाचे गृहमंत्री. चंद्रकांत दादा हे मोठं व्यक्तिमत्व आहे, ते राज्याचे नेते आहेत. आणि त्यांना कसं टार्गेट करायचं, मग ते निलेश घायवळ प्रकरण आता पुण्यातलं. धंगेकर का पुढे आलेत? धंगेकर कुणाचे आहेत? एकनाथ भाऊंचे आहेत. ते आता माजी आमदार आहेत. पुण्यातलं एक मातब्बर नेतृत्व ते आधी होतं नाही अशातला भाग नाही, आणि अजून सुद्धा ते आहे. परंतु ते आता अशा पद्धतीने निघालेत की ज्या प्रकरणामध्ये काही दिसत नाही आहे तरी सुद्धा तुम्ही पुरावे समोर न आणता धडधडीत आरोप करतायत की ज्याचे चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही आहे. तुम्ही आत्ता गेले 4 दिवसातला आपण सगळीकडे बघितली, माहिती घेतली, तर चंद्रकांत दादा कुठे दिसत नाहीत ना. त्याच्याबरोबर काही पुरावेच दिसत नाहीत की त्यांनी त्याला पळून जायला, परदेशात पळून जायला त्याला हातभार लावला असं कुठं आहे. परंतु फक्त मग ह्याचं बोलवते धनी कोण आहे? मग एकनाथ शिंदे आहेत का ह्याच्या मागं? कारण त्याच्यात डॅमेज कोण होणार आहे? मुख्यमंत्री. हे कोण? मुख्यमंत्र्यांचे चंद्रकांत दादा, त्यांचा उजवा हात असंही म्हटलं जात आहे. अमित शहांचा उजवा हात. चंद्रकांत दादा इथं टार्गेट होत आहेत का? तर होय. मग धंगेकर तुम्ही पुरावे न आणता हे आरोप करताय ना आज. मग हे काय चाललंय? हे महायुतीतल्या मारामाऱ्या सगळ्यांना बघायला मिळतात. आणि स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका समोर आलेत ना मतदारसंघातल्या सगळ्या, आणि त्याच्या आधीच ह्या मारामाऱ्या महायुतीतल्या, मग ह्याचा लाभ विरोधी पक्ष का उठवणार नाही? महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीत आलाय, कारण ह्या मारामाऱ्या रोज बघायला मिळायला लागल्या. एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे, हे दोन्ही जे आहे ते विकोपाला जायला लागले. आज चंद्रकांत दादांच्या सारख्या मातब्बर नेत्याच्या तिथं समजा कोणीतरी कार्यकर्ता असेल, आता ते समीर पाटील म्हणून आहेत, त्यांच्या विरोधात ते त्यांचं असं आहे, त्यांची अशी मालमत्ता आहे, ते काही उद्योगधंदे असतील, त्यांचे काही असतील, पण चंद्रकांत दादा प्रत्येक गोष्टीत त्यांचे प्रॉपर्टी करायला तेवढंच काम आहे का चंद्रकांत दादांना? हा थोडा विचार तरी करायला पाहिजे होता की देवाभाऊंना बदनाम करण्यासाठी, देवाभाऊंना डॅमेज करण्यासाठी तुम्ही एका मंत्र्यांना टार्गेट करताय, एक मोठं व्यक्तिमत्वाला टार्गेट करताय. हे दंगेकर तुमचे बोलवते धनी कोण आहेत? हाच आज चर्चेचा विषय होता. आणि एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे युद्ध असंच चालू राहिलं तर मात्र महायुतीत फाटाफूट आणि त्याचा फायदा विरोधी पक्ष उचलल्याशिवाय राहणार नाही. हाच विषय आज होता. कारण घायवळ हे प्रकरण हे काढलं, ह्याच्या मागे सूत्रधार हे एकनाथ शिंदेच असावेत, ही चर्चा जोर धरू लागली आहे. आणि याच्यातनं आता एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना आणि जास्त पद्धतीनं टार्गेट केलं जाईल इथनं पुढच्या काळामध्ये. मग मंत्रिमंडळातनं हकालपट्टी का करू नये इथंपर्यंत सुद्धा जाईल. रोहित पवार सुद्धा ह्याच्यावर लक्ष ठेवून, रोहित पवार ह्या महायुतीतल्या भांडणाचे फायदे उचलणार निश्चितपणानं, आणि त्याच्यातलं त्याच्यातनं हे आणि कसं विकोपाला जाईल, महायुती कशी फुटेल, इकडे का लक्ष देणार नाहीत विरोधी पक्ष. आणि ह्याला खतपाणी आता होतं ह्या दोन प्रमुख नेत्यांच्या मधले मतभेद. हाच विषय आहे. चंद्रकांत दादा हे निमित्त मात्र आहे. चंद्रकांत दादांच्या बाबतीत कुठलाही पुरावा नसताना हे आरोप केले जात आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. याच्यातनं थोडी दखल महायुतीतल्या नेत्यांनी घेतली पाहिजे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.